हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण तर्क आणि अनुमान यामध्ये आपण आता यामध्ये विधाने, वेन आकृत्या, तर्क आणि अनुमान याच्यामध्येच फक्त आता विधाने आणि अनुमाने, तर्क आणि अनुमान यामध्ये विधाने दिलेली आहेत आणि ही विधानं आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत की विधानं जी दिलेली असतात. आता यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने असतो, खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने आणि 2 अनुमाने दिली आहेत. दिलेली विधाने अनुमानाशी ही विधानं वास्तवाशी विसंगत जरी असली तरी ती विधानं सत्य समजा आणि दिलेल्या अनुमानापैकी कोणती अनुमाने तार्किकदृष्ट्या योग्य निघू शकतात ते ठरवा. मग याच्यामध्ये जी अनुमानं दिलेली असतात, ही जी विधानं दिलेली असतात, ही विधानं वास्तवाशी विसंगत असतात. वास्तवाशी दिलेली विधानं आपण सत्य आहेत असं मानायचं. व ते म्हणले ही सर्व कावळे पांढरे आहेत, आपण मान्य करायचं. ओके, त्यांनी विधान दिले, आपण मान्य करायचं. तिथं म्हणायचं नाही की हे की नाही काळे कावळे असतात. नाही, त्यांनी जी विधानं सांगितली ती मान्य करून आपण चालायचे असतात. त्यांनी 2 विधानं दिलेली असतात आणि त्याच्यावरून अनुमानं 1, 2, 3, 4, 5 पण दिलेले असतात, कितीही दिलेले असतात. आणि त्यातली मग विधानं कोणती सत्य आहेत, कोणती असत्य आहेत हे शोधायचं असतं. मग याच्यासाठी जी विधानं दिलेली आहेत त्या विधानावरून आपल्याला त्या प्रश्नाची वेन आकृतीची रचना करता आली पाहिजे. आणि वेन आकृतीची रचना करता आली की मग अनुमानं सत्य का असत्य आपल्याला ठरवता येतं. आता पहा, पहिला प्रश्न, ही पहिलं विधानं दिलेले आहेत. पहिलं विधान, सर्व कावळे पोपट आहेत. विधान, आता हे विधान त्यांचं असत्य आपल्याला काही जरी असेल तर ते सत्य मानायचं. पहिला आहे, सर्व कावळे पोपट आहेत. सर्व कावळे पोपट आहेत. आता दुसरं काय दिलंय त्यांनी अनुमान, विधान दिलेलं आहे, सर्व पोपट बगळे आहेत. सर्व कावळे पोपट आहेत. दुसरं दिलेलं आहे, सर्व पोपट बगळे आहेत. सर्व पोपट बगळे आहेत. आता याच्यावरनं अनुमानं खाली भरपूर दिलेली असतात. 2 तरी किमान दिलेले असतात आणि दोन्ही मग याच्यामधले पहिलं सत्य, दुसरं सत्य, पहिलं असत्य, दुसरं असत्य, दोन्ही असत्य, अशा पद्धतीनं पर्याय अनेक दिलेले असतात. अनुमानं पहा, अनुमाने पहिला अनुमान दिलेला आहे, सर्व कावळे बगळे आहेत. सर्व कावळे बगळे आहेत. आणि दुसरा अनुमान दिलेला आहे, सर्व बगळे कावळे आहेत. सर्व बगळे कावळे आहेत. आता हा प्रश्न समजून घेत असताना या पहिल्या विधानांची जी विधानं दिलेली आहेत, या विधानांची तुम्हाला वेन आकृती काढता आली पाहिजे. तुम्ही जर वेन आकृतीची रचना केली तर तुम्हाला हा प्रश्न अगदी सोपा आहे. जर हा नुसता पाहिला तर हा अतिशय फसवा प्रश्न असतो, आपण सहजासहजी फसतो. आता त्यांनी जी रचना दिलेली आहे याच्यावरनं पहा, सर्व कावळे पोपट आहेत. सर्व म्हणले की एकात एक घालायचे, सर्व म्हणले की एकात एक गोल घालायचे.
सर्व कावळे पोपट आहेत. म्हणजे काय होईल पहा, सर्व कावळे म्हणजे हा कावळा आला, हे कावळे आले, सगळेच्या सगळे कावळे पोपट आहेत. दुसरं काय दिलेलं आहे, सर्व पोपट बगळे आहेत. म्हणजे हे सगळेच्या सगळे पोपट काय आहेत, बगळे आहेत. म्हणजे त्याची रचना या पद्धतीनं होईल, सर्वच्या सर्व पोपट बगळे आहेत. ही रचना तुम्हाला करता आली, गणित आपल्याला प्रश्न डेफिनेटली सुटतो, अगदी व्यवस्थित समजतो. आता त्यांची अनुमान बघायचं आहे, यातलं कोणतं अनुमान सत्य आहे, कोणतं अनुमान असत्य आहे. पर्याय याला खूप असतात, की पहिलं सत्य, फक्त एक सत्य, फक्त दोन सत्य, एक दोन दोन्ही सत्य, एक दोन दोन्ही असत्य. म्हणजे या पद्धतीनं पर्याय दिलेले असतात. आता या ठिकाणी ही रचना केल्यानंतर हा आपण पहिल्यांदा ही जी विधानं दिलेली आहेत, विधानावरनं वेन आकृतीची रचना तुम्हाला शिकवलेली आहे, त्याच्यानुसार वेन आकृतीची रचना करायची. सर्व म्हणले की जे सर्व म्हणलेलं आहे ते आतमध्ये टाकायचं. सर्व कावळे म्हणले म्हणून कावळे आतमध्ये टाकलं, आणि सर्व कावळे काय आहेत, पोपट, म्हणून पोपट बाहेर. याचा अर्थ काय होतो तो समजून घेऊ. नंतर दुसरं विधान दिले, सर्व पोपट बगळे आहेत, सर्वचे सर्व पोपट आतमध्ये ते बगळे आहेत. आता या ठिकाणी हे वेगळं वेगळं काढून पहा, सर्व कावळे पोपट आहेत. आता बघा हे मी वेगळं काढलं, म्हणजे सर्वच्या सर्व हे जे कावळे आहेत हे सगळेच्या सगळे कावळे पोपट आहेत. मी याचा असं होऊ शकेल का सर्व पोपट कावळे आहेत, सर्वच्या सर्व पोपट कावळे आहेत होईल का, नाही होणार. की कावळ्यासारखे अजून वेगळे वेगळे प्राणी असतील पोपटाचे, ते इथं येतील. म्हणजे सर्वच्या सर्व कावळे पोपट आहेत मान्य, पण सगळे पोपट कावळे होणार नाही, काही पोपट कावळे आहेत. म्हणजे या ठिकाणी हे महत्त्वाचं समजून घ्या, जे सर्व म्हणलेले आहेत ते सर्व कावळे पोपट आहेत मान्य, पण सर्व पोपट कावळे नाहीत, सर्व पोपट कावळे नाहीत, काही पोपट कावळे आहेत, काही पोपट कावळे आहेत, सर्व कावळे पोपट आहेत. ही रचना लक्षात घ्यायची आहे. आता याच्यावरचं अनुमान पाहू आपण. सर्व कावळे बगळे आहेत, पहा सर्व कावळे पोपट आहेत, सर्व पोपट बगळे आहेत. याचा अर्थ हे आतमध्ये असणारं सगळंच्या सगळं काय आहे, बगळे आहेत. म्हणजे हे कावळे पण आणि हे पोपट पण सगळेच्या सगळे बगळे आहेत. म्हणजे पहिलं विधान सत्य येणार आहे, ही सर्व कावळे बगळे आहेत, हे बरोबर आहे. दुसरं काय म्हणलेलं आहे, सर्व बगळे कावळे आहेत. पहा सर्व बगळे कावळे आहेत, हे विधान चुकीचं आहे. सर्व कावळे बगळे आहेत चालेल, सर्व पोपट बगळे आहेत चालेल, पण सर्व पोपट कावळे आहेत नाही चालणार. इथं काय म्हणू शकतो आपण, काही पोपट कावळे आहेत मानता येईल, पण सर्व पोपट कावळे नाहीत. मात्र हे उलट म्हणता येईल, सर्व पोपट बगळे आहेत, सर्व बगळे कावळे आहेत नाही, सर्व बगळे पोपट आहेत नाही. त्यामुळे दुसरं विधान असत्य आहे. म्हणजे इथं पर्यायामध्ये आपल्याला ते बघावं लागेल की कोणता पर्याय बरोबर. याच्यावरून कोणकोणती अनुमानं निघतात पहा. काही पोपट कावळे आहेत, हे एक अनुमान निघेल. काही पोपट कावळे आहेत, सर्व कावळे पोपट आहेत, सर्व पोपट कावळे नाहीत, मात्र काही पोपट कावळे आहेत, हे विधान हे अनुमान निघू शकतं. काही बगळे पोपट आहेत, हे पण निघू शकतं. या बगळ्यांमध्ये हा भाग दिलेला आहे की आता उदाहरणार्थ हे बगळे आहेत, हे बगळे दिले आपण, आणि याच्यामध्ये हे पोपट दिले, मी इथं दाखवले. आता हे सगळे एवढे मोठे दाखवण्याऐवजी मी छोटं दाखवलं की याच्यामध्ये हे बगळे आहेत, हे पोपट आहेत, आणि पोपटामध्ये छोटासा भाग मी दाखवतो तो कावळे, हे कावळे. म्हणजे या ठिकाणी असणारे दुसरे कावळ्यासारखे इतर जे प्राणी असतील ते पोपट होऊ शकतात. सगळेचे सगळे पोपट कावळे आहेत का, नाही, या ठिकाणी दुसरे पण आहेत. म्हणजे काही पोपट कावळे आहेत चालेल,
काही बगळे पोपट आहेत चालेल, काही बगळे कावळा आहेत चालेल, सगळे कावळे बगळे आहेत चालेल, सगळे पोपट बगळे आहेत चालेल. परंतु उलट सगळे पोपट कावळे आहेत नाही, सगळे बगळे पोपट आहेत नाही, काही बगळे पोपट आहेत, हे विधान एक निघणार आहे. म्हणजे याच्यानं कोणकोणते अनुमानं निघतात लिहून घ्या, वाटल्यास लिहून घ्या कोणकोणते अनुमानं सत्य होतात. ही पहिल्यांदा हे सर्व कावळे बगळे आहेत हे बरोबर आहे. ही कावळे पोपट आहेत आणि हे पोपट सगळे बगळे आहेत, त्यामुळे सगळेच्या सर्व कावळे बगळे आहेत बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे. आता दुसरं पहा, काही बगळे पोपट आहेत, काही बगळे पोपट आहेत बरोबर आहे. काही बगळे कावळे आहेत हे पण बरोबर आहे, काही बगळे पोपट आहेत हे पण बरोबर आहे. पुढे तिसरं पहा, काही बगळे कावळे आहेत. म्हणजे पहिलं आपण काय घेतलं होतं, काही पोपट कावळे आहेत, काही पोपट कावळे आहेत बरोबर आहे. काही बगळे पोपट आहेत बरोबर आहे, काही बगळे कावळे आहेत हे पण बरोबर आहे. आणि चौथं, सर्व कावळे बगळे आहेत. सर्वच्या सर्व कावळे पोपट झाले आणि सगळे पोपट बगळे आहेत, म्हणून सर्व कावळे बगळे आहेत हे पण विधान बरोबर आहे. याच्यावरून किती विधानं पहा, अनुमानं आपण बरोबर काढली, 4-5 अनुमानं पहा. बरोबर अनुमानं कोणकोणती निघतात. पहिलं, सर्व कावळे बगळे आहेत, सर्व कावळे बगळे आहेत, पहिलं अनुमान बरोबर. अनुमानच तेवढीच लिहून घ्या, सर्व कावळे बगळे आहेत पहिलं. दुसरं, काही पोपट कावळे आहेत, हे पोपट त्याच्यामधला एक भाग कावळे आहे म्हणून काही पोपट कावळे आहेत हे दुसरं. ओके. तिसरं घ्या, काही बगळे पोपट आहेत, काही बगळे पोपट आहेत, तिसरं बरोबर आहे. चौथं, सर्व कावळे बगळे आहेत, सर्व कावळे बगळे आहेत. अशी 4 अनुमानं आपण या ठिकाणी काढू शकतो. अशा प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 2 विधानं दिलेली असतात, किमान 2 अनुमानं, 2 पेक्षा जास्त अनुमानं देखील दिलेली असू शकतात. मग याच्यामधून आपण वेन आकृतीची रचना करायची. वेन आकृतीची रचना केल्यानंतर त्याचा अभ्यास करून ही अनुमानं तार्किकदृष्ट्या बरोबर येतात का, परिस्थितीशी नाही तर्काने ही अनुमानं बरोबर येतात का हे पाहायचं असतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पहा विधान काय दिलेले आहेत विधानं. पहिलं, सर्व कीटक प्राणी आहेत. लिहून घ्यायची विधानं आणि अनुमानं. पहिलं विधान दिलेलं आहे, सर्व कीटक प्राणी आहेत, सर्व कीटक प्राणी आहेत. दुसरं विधान दिलंय, सर्व पक्षी प्राणी आहेत. याचा सत्याशी काही संबंध नाही. त्यांनी दिलेली विधानं सत्य आहेत अशी मानून आपण रचना करायची असते. आणि याच्यावरून अनुमानं त्यांनी सांगितलेत की सर्व कीटक पक्षी आहेत आणि काही प्राणी कीटक आहेत. यातलं कोणतं सत्य आहे, आपण एवढंच फक्त नाही, अजून कोणकोणती अनुमानं निघतात ती पण आपण लिहून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण रचना करूया. सर्व कीटक प्राणी आहेत. पहा, सर्व कीटक, सर्व म्हटले की आतमध्ये टाकायचे. काय आहेत सर्व कीटक, म्हणजे हे कीटक आणि हे काय आहेत प्राणी आहेत. सर्व कीटक हे प्राणी, सर्व कीटक हे कीटक, हे सर्व कीटक प्राणी आहेत. हे जे कीटक आहेत सगळे, म्हणजे ज्याला 6 पाय असतात, पंख असतात, त्यांना कीटक म्हणतात. सर्वच्या सर्व कीटक प्राणी आहेत. दुसरं काय दिलंय, सर्व पक्षी प्राणी आहेत. सर्व पक्षी हे पक्षी, हे सर्वच्या सर्व पक्षी काय आहेत, प्राणी आहेत. मी हे दोन्ही एकत्र मिक्स करायचे काही कारण नाही, आपल्याला काय सांगितलेलं नाही, आपण ज्यादा डोकं चालवायचं नाही. त्यांनी जी दिलेली माहिती तेवढीच गृहीत धरायची, तेवढ्याच ह्याच्यानुसार. तुम्हाला की सर्व ह्याच्यामध्ये हे दोन्ही मिक्स केले तर काही गरज नाही. ओके. तर त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्येच आपण चालायचं. हे आपण सत्य मानून आपण रचना करतोय. सर्व कीटक प्राणी आहेत, हे कीटक, हे सर्व कीटक प्राणी आहेत म्हणून बाहेरचा गोल मोठा काढला की हे सगळे कीटक प्राणी आहेत.
दुसरं सर्व पक्षी प्राणी आहेत, सर्व पक्षी प्राणी आहेत. आता त्यांनी जी अनुमानं दिलेली आहेत ही अनुमानं पाहू. सर्व कीटक पक्षी आहेत, सर्व कीटक पक्षी आहेत का? नाही. म्हणजे पहिलं सर्व कीटक पक्षी आहेत म्हणता येईल का? आहेत का दोन्ही एकत्र? एकात एक नाहीत. आणि फक्त आतलं असतं ते सर्व असतात, बाहेरचे असं नाही म्हणतायत सर्व प्राणी कीटक आहेत, नाही. तर सर्व कीटक प्राणी आहेत, सर्व पक्षी प्राणी आहेत. इथं त्यांनी म्हणले सर्व कीटक पक्षी आहेत, सर्व कीटक पक्षी आहेत का एकत्र? वेगळे वेगळे. त्यामुळे हे अनुमान चुकीचं आहे. आता दुसरा अनुमान काय म्हणले? काही प्राणी कीटक आहेत. प्राणी, काही प्राणी कीटक आहेत, बरोबर होईल. काय सगळे सर्व कीटक प्राणी आहेत म्हणजे त्यातले काही प्राणी हे काय आहेत? कीटक आहेत. हे अनुमान बरोबर निघेल. अजून कोणकोणती याच्यावरती अनुमानं निघतात? आता इथं आपला हा प्रश्न संपला. याच्यामध्ये काय येईल उत्तर? पहिला पर्याय बरोबर, दुसरा पर्याय बरोबर, पहिला दुसरा दोन्ही बरोबर. पर्याय म्हणजे कोणता येईल? की पर्याय 2 फक्त बरोबर येणार आहे. पर्याय 1 चुकीचा आहे, पर्याय 2 बरोबर. एवढंच आपलं उत्तर असणार आहे. ओके. पर्याय 4 असतात. पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक, असे 4 पर्याय असतात. मग यातला आपल्याला दुसरा पर्याय येईल काही प्राणी कीटक आहेत, हे बरोबर आहे. ओके. आता याच्यावरती कोणकोणती अजून अनुमानं निघतात याचा आपण अभ्यास करूया. ते खाली लिहा. निघणारी अनुमाने म्हणून लिहा. पहा, काही प्राणी कीटक आहेत निघतंय जे इथं त्यांनी दिलंय. काही प्राणी कीटक आहेत, बरोबर आहे. दुसरं घ्या अनुमान निघणारं, काही प्राणी पक्षी आहेत. जसं काय म्हणलं, काही प्राणी कीटक आहेत, तसंच असं निघेल काही प्राणी पक्षी आहेत. एक काही प्राणी पक्षी आहेत, हे दुसरं अनुमान, हे पण बरोबर आहे. तिसरं घ्या बरं, एकही कीटक पक्षी नाही. इथं जे म्हणलं होतं काही कीटक पक्षी आहेत, हे दोन्ही वेगळे वेगळे, त्याचा अर्थ या दोघांचा एकमेकाशी काही संबंध नाही. मग असंही म्हणू शकतो एकही कीटक पक्षी नाही, किंवा दुसरं उलटही म्हणू शकतो एकही पक्षी कीटक नाही. दोन्हीचा अर्थ एकच. हे अनुमान निघू शकतात. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा असतो. आता पुढे घ्या या पद्धतीचा प्रश्न. याच्यामध्ये काय अनुमानं दिलेली आहेत, काय विधानं दिलेली आहेत, कोणती अनुमानं बरोबर आहेत, कोणती विधानं बरोबर आहेत. विधानं तर सत्यच मानायचे आहेत आपल्याला. अनुमानं, कोणती अनुमानं बरोबर येतात ती वेन आकृतीच्या रचनेवरून आपल्याला समजतं. आपल्याला तोंडी असं लक्षात येत नाही. सर्व चेंडू बाहुल्या असतात. विधान काय दिलंय? सर्व चेंडू बाहुल्या असतात, किंवा बाहुल्या आहेत म्हणलं तरी काय अडचण नाही. बाहुल्या असतात. सर्व चेंडू बाहुल्या असतात. दुसरं घ्या, काही बाहुल्या माकडे असतात. काही बाहुल्या माकडे असतात. आता हे 2 आपल्याला विधानं दिलेली आहेत. इथं जर तुम्ही असताच्या वेळी आहे लिहिलं तरी चालेल की सर्व चेंडू बाहुल्या आहेत, काही बाहुल्या माकडे आहेत. आता याच्यावर अनुमानं काय दिलेत? काही बाहुल्या चेंडू असतात. आपण ती रचना केल्यानंतर बघणार आहोत. काही बाहुल्या चेंडू असतात. काही बाहुल्या चेंडू असतात. काही बाहुल्या चेंडू असतात. आणि दुसरं अनुमान त्यांनी दिलेलं आहे, काही बाहुल्या चेंडू असतात किंवा आहेत, काही माकडे बाहुल्या आहेत. काही माकडे बाहुल्या आहेत.
आपण जर या पद्धतीनं केवळ वाचलं तर या ठिकाणी काही लक्षात येत नाही. इथं कुठला नियम वगैरे असलं काही पाठ करत बसायचं नाही आहे. आता आपण आस्ताच्या जिथं आहे तेच करून घेऊया, म्हणजे काय होईल, आपल्याला अडचण येणार नाही, म्हणजे क्लिअर समजेल. असतातच्या ऐवजी आहेत करू म्हणजे क्लिअरिटी येते. असतात कशासाठी, आहेतच म्हणा ना. त्यांनी असतात केले, पण आपल्या ह्याच्यासाठी आपण ते दुरुस्त करून घेतलेले. आता या विधानांवरनं रचना करायची वेन आकृतीची. सर्व चेंडू बाहुल्या आहेत, म्हणजे आतमध्ये कोणता गोल येईल, चेंडूचा, आणि बाहेर बाहुल्या, म्हणजे हे चेंडू, सर्व चेंडू बाहुल्या हे आहेत. चेंडू, सर्व चेंडू हे आहेत बाहुल्या. सर्व चेंडू बाहुल्या आहेत. सर्वच्या सर्व चेंडू बाहुल्या आहेत. मग असं म्हणता येईल का रे सर्व बाहुल्या चेंडू आहेत? नाही. या ठिकाणी असणारी जे आहेत दुसरी की ज्या बाहुल्या आहेत असणारे, तर त्या बाहुल्या आहेत. म्हणजे सर्वच्या सर्व बाहुल्या चेंडू नसतात, सर्व चेंडू मात्र बाहुल्या आहेत. दुसरं काय म्हणलंय, काही बाहुल्या माकडे आहेत. काही बाहुल्या, काही म्हणजे या बाहुल्याचा काही भाग हा काय आहेत, माकडे आहेत. ही आली माकडे. काही बाहुल्या माकडे आहेत. सर्व बाहुल्या माकडे आहेत का? नाहीत. काही, त्यामुळे काहीच भाग आतमध्ये घालायचा. म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या तेवढ्याच बाहुल्या माकडे आहेत. इकडे असणाऱ्या बाहुल्या माकडे आहेत का? नाहीत. सगळी माकडे बाहुल्या आहेत का? नाहीत. सगळं एकही माकडाचा चेंडूशी काही संबंध दिलेला नाही. एखादा म्हणेल सर या ठिकाणी असणार हे जर आपण आतमध्ये घेतलं तर एवढ्या आतमध्ये, एवढ्या डीपमध्ये आपण जास्त विचार करायचा नाही. आपण थोडक्यामध्ये, आता MPSCला वगैरे आपल्याला तशा पद्धतीनं विचार करावा लागतो. आपण आता MPSCला नाही, आपण 8वी 9वी 10वी पर्यंतच्या लेवलमध्ये आहोत. तिथपर्यंत या गोष्टी पुरेशा आहेत. जेव्हा आपण प्रगल्भ होऊ तेव्हा आपल्याला या गोष्टी सगळ्या कळणार आहेत. आता पाहू अनुमान. काही बाहुल्या चेंडू आहेत. काही बाहुल्या चेंडू आहेत. या सगळेच्या सगळे चेंडू बाहुल्या आहेत. या बाहुल्यांमधल्या काही बाहुल्या काय आहेत, चेंडू आहेत. म्हणजे पहिलं अनुमान बरोबर आहे. काही बाहुल्या चेंडू आहेत, बरोबर आहे. काही माकडे बाहुल्या आहेत. यातली माकडांमधली काही माकडे बाहुल्या आहेत, हे पण अनुमान बरोबर आहे. म्हणजे इथं पर्यायामध्ये बघावं लागेल की पहिला पर्याय असतो काय, पहिलं विधान बरोबर, पहिलं अनुमान बरोबर, दुसरं अनुमान 2 बरोबर, तिसरं पहिलं दुसरं दोन्ही बरोबर, आणि चौथं पहिलं दुसरं दोन्ही चूक. इथं दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे अनुमान 1 आणि अनुमान 2 बरोबर येणार आहे. आता अजून काय निघू शकतं याच्यावरनं, एकही चेंडू माकड नाही. माकडाचा आणि चेंडूचा काय संबंध आहे का, दोघींनी लांब लांब आहे. एकही चेंडू माकड नाही. एकही माकड चेंडू नाही, दोन्ही पण अनुमान निघत. माकडाचा आणि चेंडूचा काही संबंध नाही, त्यामुळे एकही चेंडू माकड नाही, एकही माकड चेंडू नाही, ही दोन्ही अनुमानं याच्यावरून निघू शकतात. अशा पद्धतीनं प्रत्येक जेव्हा प्रश्न येतो तेव्हा या प्रश्नाची ही विधानं सत्य मानून या विधानांवरून सर्व म्हणले की एकात एक टाकायचं, जे सर्व चेंडू म्हणले म्हणून आतमध्ये चेंडू टाकायचं, नंतर काही म्हणलं की या पद्धतीनं एकात एक गुंपायचं. पण किती भाग घालायचा, थोडा घालायचा, सगळा नाही घालायचा. म्हणजे काही म्हणलं की या पद्धतीची रचना, सर्व म्हणलं की या पद्धतीची रचना. या पद्धतीनं या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये याच्यामधलीच अजून काही गणित आपण पाहणार आहोत. गणितं भरपूर आहेत आणि प्रत्येकाची वेन आकृती वेगवेगळी आहे, त्यामुळे ती रचना व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. ओके.